मावळातील कुंडमळा भागात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली। आजच्या रविवारच्या सुट्टीनिमित्ताने अनेक पर्यटक या नदी पुलावरती एकत्र आले होते आणि याच ठिकाणाहून एक दुचाकी गेली आणि हा पूल 30 वर्ष जुना पूल हा कोसळलाय। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 41 जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलंय। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची जाहीर मदत करण्यात आली आहे, तर जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असूनही पुलाचं काम केलं नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय, तर काम का रखडलं याची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। पूल दुर्घटनास्थळी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली। यावेळेला त्यांनी बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय। दरम्यान बचावलेल्यांचे काही नातेवाईक अडकले होते। यावेळेला आपली व्यथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बचावलेल्या 41 लोकांपैकी 11 जणांवरती प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले, तर 30 जखमींवर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तब्बल 4 ते 4.5 तासांच्या बचाव कार्यानंतर आता शोध मोहीम थांबवण्यात आली आहे। रात्र झाल्यामुळे अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत, त्यामुळे इंद्रायणी नदी पुलावरील बचाव कार्य आता थांबवण्यात आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झाला। संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली, त्यामुळे पावसामुळे शेतकरी आता सुखावलाय। बेळगावला मुसळधार पावसानं झोडपलंय। चोरला घाटातला पर्यायी रस्ता पावसात वाहून गेलाय, त्यामुळे बेळगाव गोवा मार्ग बंद करण्यात आलाय। भुसावळ जामनेर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे शेतात पाणी आलेलं आहे, त्यामुळे शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे भारजा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे पोली मंडणगड मुंबई राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगरावरून दगड माती रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। मुसळधार पावसामुळे खेड दापोलीत मुख्य रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे महामार्गावरील वाहतूक दस्तुरी फाटा ते पालगड मार्गे वळवण्यात आली आहे। प्रशासनाने चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे। येवला शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्याचा पावसाचा कहर सुरू आहे। एका दिवसात 55 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। नगरसूल इकडे घराची भिंत कोसळून मायलेकी जखमी झाल्या। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडाली आहे। रत्नागिरी तालुक्यातील मानेवाडीत डोंगराचा भाग खाली आल्यामुळे पार्किंग केलेल्या 5 दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली आहे। जमीन खचल्याने भगदाड पडले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झालाय। राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खचलेला भाग बुजवण्याचं काम सुरू आहे। कृष्णा आंधळेला तातडीने अटक करून कडक कारवाई करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली आहे। तर मी परीक्षेत पास झाले पण कौतुकाची थाप देण्यासाठी वडील नाहीत अशी खंत वैभवी देशमुखने व्यक्त केली आहे। केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळच्या वणी या ठिकाणचे राजकुमार जयस्वाल यांची पत्नी आणि एका मुलीचा यात मृत्यू झालाय, तर या घटनेने संपूर्ण वणी शहरावरती शोककळा पसरली। केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 6 प्रवासी होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच त्यांचं बळ वाढेल, मात्र ते एकत्र येतील असं वाटत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवरती मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलंय।
माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेना आणि मनसे युतीबाबत विधान केलंय. दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मनात युती व्हावी अशी भावना आहे, म्हणून उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक आहेत असं राजन विचारे म्हणाले. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी अभिषेक करण्यात आलाय. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा अभिषेक केलाय. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप भरत गोगावलेंनी केला. यावरती भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली आहे. भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलं नाही, पण गोगावलेंसारख्या उडणटप्पू लोकांना उत्तर देत नाही अशी टीका त्यांनी केली. 2-4 जागांसाठी युती करू नका अशा शब्दात भास्कर जाधव यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना समज दिली. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न झालाय. झेंडेकरी आणि विणेकरांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन नाथांच्या पालखीला रिंगण घातलंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पहिला रिंगण सोहळा पार पडलाय. सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. अंबई परिसरात मिरचीवरती मोठ्या प्रमाणात कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीची रोपं उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे दापोली खेड राज्यमार्ग बंद करण्यात आलाय. पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण न केल्यामुळे राज्यमार्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावरती आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दिव्यांगांना दिलेल्या निधीचा वापर झाला नाहीये. दिव्यांगांना हा निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आमदार खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा नांदेडमधील दिव्यांग बांधवांनी दिला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती करण्यात आली आहे. भाविकांसाठी 4 प्रकारच्या अगरबत्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर समितीचा आणखीन एक वादग्रस्त निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मंदिर संस्थाने तुळजाभवानी मातेला भारत मातेचा दर्जा दिलाय. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचं शिल्प बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वाहन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. चौफळा ते मंदिर आणि महाद्वार चौक परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील खांबेवाडी इथले कोळेकर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याचं काम मंजूर होऊन सुद्धा काम न झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. 2 दिवसात काम सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वर्ध्याच्या देवळी ते दिघी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी युवा संघर्षच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलाय. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगावच्या चोपडामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारात लोणच्याची कैरी घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. वाशिम इथून विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली दिव्यांग दिंडी परभणीत दाखल झाली. दिंडीचा आज परभणीत मुक्काम असणार आहे. दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचं जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालंय. वाघरूल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केलाय. मुक्ताईचा पालखी सोहळा हा 600 किलोमीटर अंतर कापून पंढरपूरकडे दाखल होत असतो. विविध मागण्यांसाठी नागरिकांनी फुरसुंगी नगर परिषदेच्या कार्यालयावरती मोर्चा काढलाय. तातडीने नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेडमध्ये भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भीक मागू आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग संघटनेनं दिलाय. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या घरासमोर सुरक्षेचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दिव्यांगांसाठीचा खासदार निधी खर्च न केल्याने दिव्यांगांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माता अंबादेवी आणि एकविरा देवीचं दर्शन घेतलंय. पंकजा मुंडेंनी अंबादेवीची ओटी भरत मनोभावे पूजा केली आहे. अंबादेवी संस्थानच्या वतीने पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आलाय.